एक वेगळी बातमी आहे। गेल्या काही दिवसात आपल्याकडे वर्ल्ड रेकॉर्डचं फॅड बरंच वाढलंय। काही चमकेश लोकांना तर या निमित्तानं मिरवण्याची संधीही मिळते, पण या वर्ल्ड रेकॉर्डच्या नावाखाली भोळ्या भाबड्यांचा देव असलेल्या चक्क विठ्ठलालाच फसवलं गेलंय, आणि तेही परमेश्वरानं। हा सगळा प्रकार नेमका काय आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। आपल्याकडे कुठल्याही वर्ल्ड रेकॉर्डचं भारी कौतुक असतं। आता हेच बघा ना, आषाढी एकादशीला पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांची संख्या हा एक जागतिक विक्रम होता, असा साक्षात्कार इंग्लंडच्या इंडो ब्रिटिश कल्चर फोरमला झाला। त्यांनी गर्दीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याचं जाहीर केलं आणि वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट सुद्धा मंदिर समितीला देऊन टाकलं। हे सर्वे 2017 वारी आषाढी एकादशी ह्या निमित्त सर्वे झालेला होता। ते त्यांचे परमेश्वर येवले पाटील म्हणून सर्वे केला होता इथला, आणि त्यांनी असं त्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डला कळवलं होतं। त्या निमित्ताने ते सर्च करून पुन्हा सगळं व्यवस्थित अभ्यास करून हे आम्हाला त्यांनी सर्टिफिकेट दिलेले आहे। पांडुरंगासाठी झालेल्या गर्दीचं क्रेडिट घेताना आणि ते मिरवण्यात धन्यता मानणाऱ्यांनी हे वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट कोण देतंय आणि त्याची विश्वासार्हता काय हे तपासण्याची साधी तसदीही घेतली नाही। त्यामुळे फोरमचे मध्यस्थ असलेले परमेश्वर पाटील यांनी जगातल्या गर्दीच्या विश्वविक्रमाचं सर्टिफिकेट पंढरपूरला कुठल्या आधारावर दिलं, हा सध्या संशोधनाचा विषय बनलाय। ज्या संस्थेनं दिलंय त्या संस्थेची आम्ही शहानिशा केली, त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्याकडून मिळालेले प्रमाणपत्र आहे। आता ही संस्था कितपत खरी आहे हे नंतरच कळलं साहेब आपल्याला, आता सांगता येणार नाही। गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड या नामांकित संस्थांच्या नावांशी साधर्म्य असलेल्या अनेक संस्था देशभरात कार्यरत आहेत। पुरस्कार आणि वर्ल्ड रेकॉर्डचं आमिष दाखवून ही मंडळी अनेकांना बुक्का लावतात। प्रसिद्धीसाठी हपापलेली मंडळी असे रेकॉर्ड मिरवत फिरतात। आता पंढरपुरातही परमेश्वरानं भोळ्या भाबड्यांचा देव असलेल्या साक्षात विठ्ठलालाच गंडवण्याचा पराक्रम केलाय। सुनील उमरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।